तिकडे जळगावच्या चाळीसगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय। वादळ, गारपीट त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। चितेगाव, शामवाडी, बेलदरवाडी त्याचबरोबर कोतगाव या परिसरामध्ये पिकांना तडाखा बसलाय। अवकाळीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिरावल्याचं चित्र या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढलेले आहे। रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। आपण बघू शकतो की सध्या आपण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चितेगावामध्ये या मक्याच्या शेतामध्ये उभे आहोत आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी अवकाळीचा तडाखा तालुक्याला बसलेला आहे। ही मका पीक संपूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। अतोनात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे। एकीकडे दुष्काळाचं संकट असताना कुठेतरी निसर्गाचा कोप या ठिकाणी शेतकऱ्यांवर बघायला मिळतो आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी कांदा असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे पीक जे आहे संपूर्ण नष्ट झालेलं आहे। आपण बघू शकतो की सध्या या ठिकाणी आपण कांद्याच्या शेतामध्ये उभे आहोत आणि बघू शकतो की कांदा हा पूर्णपणे या ठिकाणी निष्ठ नाबूद झालेला आहे। कुठल्याच कामाचा या ठिकाणी कांदा राहिलेला नाही। शेतकऱ्याचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे। जे उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार होतं ते आता या ठिकाणी मिळणार नाही। एकीकडे कुठेतरी शेतकरी आता पुन्हा या ठिकाणी संकटामध्ये सापडलेला आहे। या ठिकाणी चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला होता, मात्र अद्यापही कुठलीही मदत या ठिकाणी तालुक्याला मिळालेली नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे। आणि एकंदरीत आता ही जी गारपीट झालेली आहे, हा जो अवकाळी पाऊस झालेला आहे, याचा कुठला मोबदला शेतकऱ्याला मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।